नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. चांगले असलेच पाहिजे. विषय तसा काही खास नाहीये, पण तसं बघायला गेलं तर खूप खास आहे. कालचीच गोष्ट आहे. अं, माझ्या गळ्यात ह्या ज्या दोन माळी आहेत, माझे सद्गुरू आहेत, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी, श्री क्षेत्र नाणीधाम रत्नागिरी. तर ह्या दोन माळी माझ्या गळ्यात असतात नेहमी. तर काल रात्री जेव्हा मी झोपले होते आणि सकाळी उठले, तेव्हा ही माळ ह्या माळीमध्ये अशा प्रकारे अडकली होती, म्हणजे लिटरली बघा इथपर्यंत ती अशी आली होती. ठीक आहे, काहीतरीच गुंता झाला होता. कारण ह्या माळीमध्ये जरा मनी कमी आहेत ना, झाली ते कमी. आता खूप वर्षाची माळ आहे ही, 2005 ला मी घातली होती. तर ही माळ ह्याच्यामध्ये अशी अडकली होती. खूप ट्राय केला मी काल, माझ्या मम्मीने ट्राय केला, मी ट्राय केला, निघताच कामा नये. कारण मला ते असं गळायला असं इथपर्यंत झालं होतं, मला फास लागल्यासारखं वाटत होतं ते. तर अनकम्फर्टेबल होत होतं, निघतच नव्हतं. खूप ट्राय केलं, खूप ट्राय केलं. मग ऍट द एंड ना मला असं झालं, यार काय करू, कापू का काय करू. तर मम्मी मला बोलली, एक काम कर, काहीच करू नको, लेट इट बी, असंच राहू दे, बघ उद्यापर्यंत, नाहीतर बघू आपण काय करायचं ते, असं. तर मी पण म्हणलं ठीक आहे बाबा, एक दिवस देऊया आपण. मग तसंच ठेवली मी ती. इथपर्यंत अशी होती ती, तशीच ठेवली. अनकम्फर्टेबल होता कालचा अख्खा दिवस. मी बाहेर गेली, फिरून वगैरे घरी आली, मग मस्त रात्री फ्रेश वगैरे झाली आणि झोपली. आणि सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा ही माळ ह्याच्यापासून वेगळी झाली होती. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या होत्या. जी गुंतलेली होती ती सुटलेली होती. आणि मला खूप छान वाटलं. मी म्हणलं, अरे कसं काय झालं हे. पण चला, झाली. ती जशी गुंतली होती आपोआप, तशी ती सुटली आपोआप. तर यातून मला काय सांगायचं माहितीये का, आणि ह्यातून मी काय शिकले हे मला तुम्हाला सांगायचंय. खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात पण बघा ना, संकट येतात, प्रसंग येतात, प्रॉब्लेम्स येतात, फेलियर्स येतात, बरोबर ना. त्यावेळी आपण खूप कंटाळतो, चिडतो, असं वाटतं की नको, बस संपलं आता, आयुष्य इथेच संपवून टाकतो, हे प्रश्न सुटतच नाहीये, काय करू. मग काही लोक सुसाईड करतात करतात ना, काही लोक हताश होतात, डिप्रेशन मध्ये जातात. मग मला असं वाटतं की जसं काल मला असं वाटलं की ही माळ अशी वरची जी आहे ना, ती कापूया का, म्हणजे हे निघून जाईल. एवढं मला इथेपर्यंत आलं होतं ना, कसं तरी होत होतं. पण नाही तसं काय केलं, वेळ दिला त्या गोष्टीला, आणि वेळेसोबत ती सुटली आपोआप, मलाही नाही कळाली. सो एखादा प्रसंग असेल, एखादा समस्या असेल, काही अडचण असेल, फेलियर असेल, उदासपणा असेल, डिप्रेशन असेल, चिंता असेल, आणि त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर आपल्याला त्यावेळी मिळत नसेल, तर थांबणं, शांत राहणं, त्या गोष्टीला वेळ देणं गरजेचं आहे. जशी वेळ निघून जाईल, ती गोष्ट आपोआप सुटेल, किंवा ती गोष्ट सोडवण्यासाठी आपल्याला काही ना काही मार्ग मिळेल, आपली बुद्धी चालेल. कारण आपण जेव्हा खूप डिप्रेशन मध्ये असतो, टेन्शन मध्ये, चिंतामध्ये असतो ना, आपल्याला काही सुचत नाही आणि आपण चुकीचा निर्णय घेतो आणि चुकीच्या गोष्टी घडतात आणि दुःख अजून वाढतं. सो त्यामुळे लाईक अ लेट इट बी, मम्मी बोलली तशी, त्या गोष्टीला वेळ द्यायचा, शांत राहायचं, आपलं मन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट करायचं, गुंतवायचं, वाचन करायचं, बाहेर फिरायला जायचं, प्रयत्न करायचा की आपल्या त्या समस्येकडे दुर्लक्ष करायचं. कारण उत्तर मिळत नाहीये, आणि फोकस केला तर ती अजून वाढेल, आणि टेन्शन अजून वाढेल, उदासपणा वाढेल, निराशा वाढेल. मग त्याला थोडं कीप अ साईट करायचं, साईटला ठेवून द्यायचं, आणि आपलं लक्ष डायव्हर्ट करायचं, बाहेर हँगआउट करायचं, टीव्ही पाहायचा, पुस्तकं वाचायची, जी गोष्ट आवडते ती करायची. ठीक आहे, आणि तो वेळ निघून गेला पाहिजे तेवढा वेळ. मग आपोआप त्याचं सोल्युशन मिळेल, किंवा ती गोष्ट सुटेल वेळेनुसार. सो असं
आपले वडीलधारी लोक बोलतात ना, वडीलधारी माणसं बोलतात ना, की वेळ हे प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे. सो इट्स रिअली ट्रूथ की वेळ हा प्रत्येक गोष्टीवर, लाईक ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, औषध आहे. सो वेळ द्या आणि शांत राहा. बस मी तर ह्या गोष्टीतून ही गोष्ट शिकलेली आहे आणि ती मी राईट डाऊन पण केली माझ्या वहीमध्ये. सो ही गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची होती, शेअर करायची होती, कारण मला माहिती आहे आयुष्य इतकं आपलं आहे मोठं, म्हणजे मोठं काय, ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत. त्याला आपण काही बोलू शकतो, अडचणी बोलू शकतो किंवा काही बोलू शकतो, लाईक. सो इतक्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे की बस रे बस. सो त्यातून मार्ग मिळत नसेल तर शांत राहा, मनाला डायव्हर्ट करा. नक्कीच तुम्हाला सोल्युशन मिळेल, नक्कीच तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि एक हॅपी एंडिंग मिळेल तुम्हाला त्या प्रसंगासाठी, त्या गोष्टीसाठी. ओके, सो चिल करा. एवढंच सांगायचं होतं. आवडला असेल माझा हा व्हिडिओ, ह्या गोष्टी, तर लाईक करा आणि कोणाला पाठवायचा असेल हा मेसेज तर शेअर सुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.